नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे शहर जिल्हा पोलीस भरती सन 2016चा पेपर या ठिकाणी घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पेपरमधले प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये पडू शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण किती सदस्य असतात? महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण किती सदस्य असतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब राहील, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण 288 एवढे सदस्य असतात। बघा प्रश्न क्रमांक दुसरा पहा, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवतात? ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब राहील, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान हे सरपंच भूषवतात। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख बघा खालीलपैकी कोण असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ड राहील, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख हा मुख्य कार्यकारी अधिकारी हा प्रशासनाचा प्रमुख असतो। प्रश्न क्रमांक चौथा पहा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी नाही? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी नाही? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे पुणे या ठिकाणी नाही। बघा प्रश्न क्रमांक 6 पहा, प्राचीन रूढी परंपरा व चालीरीतींना अनुसरून वागणाऱ्या व्यक्तींना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा, प्राचीन रूढी परंपरा आणि चालीरीती यांना अनुसरून वागणाऱ्या व्यक्तींना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना काय म्हणतात, तर त्यांना सनातनी असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, विदुषी या शब्दाचं आपल्याला पुल्लिंग रूप या ठिकाणी ओळखायचं आहे। विदुषी या शब्दाचं आपल्याला पुल्लिंग रूप या ठिकाणी ओळखायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक क राहील, विदुषी या शब्दाचं पुल्लिंग रूप हे विद्वान या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 8 पहा, ऐच्छिक या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। बघा, ऐच्छिक या ठिकाणी शब्द आहे, तर विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी अपरिहार्य या ठिकाणी आपले योग्य विरुद्धार्थी शब्द असेल। प्रश्न क्रमांक 9 पहा, पुरोगामी या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। बघा, पुरोगामी या ठिकाणी शब्द आहे, तर पुरोगामी या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब राहील, पुरोगामीचा विरुद्धार्थी शब्द प्रतिगामी या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, इंदू, सुधाकर, शशी, हिमांशू ही सर्व नावे खालीलपैकी कोणाची नावे आहेत? बघा, इंदू, सुधाकर, शशी, हिमांशू ही सर्व नावे खालीलपैकी कोणाची नावे आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व नावे कोणाची असतील, तर ही सर्व नावे चंद्राची ती नावे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा पोलीस भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वाचं या ठिकाणी पुस्तक आलेलं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा पुस्तकाचं नाव पहा, पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा एकूण 411 प्रश्नपत्रिका यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शिपाई असेल, पोलीस चालक असेल, राज्य राखीव पोलीस म्हणजे SRPF असेल, पोलीस बॅट्समॅन असेल, कारागृह पोलीस असेल, लोहमार्ग पोलीस। विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांसाठी हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा यामध्ये 411 यामध्ये एकूण प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत। बघा यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला या ठिकाणी अचूक स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा यामध्ये 16,951 यामध्ये एकूण प्रश्न यामध्ये देण्यात आलेले। बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा 2023 मध्ये झालेल्या 80 प्रश्नपत्रिका यांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तक बघा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांचं हे पुस्तक आहे। विद्यार्थी मित्रांनो, लेखन
आणि संकलन बघा विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी या पुस्तकाचं लेखन आणि संकलन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। पुस्तकाची किंमत बघा 595 एवढी या पुस्तकाची किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाची लिंक आहे आणि किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टॉलवर हे तुम्ही पुस्तक घेऊ शकता। बघा प्रश्न क्रमांक 11 पहा, मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात या अर्थाची म्हण आपल्याला या ठिकाणी ओळखायचे। बघा मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात या अर्थाची म्हण आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे। बघा या ठिकाणी म्हण कोणती असेल तर दिव्याखाली अंधार या ठिकाणी या अर्थाची म्हण आहे। बघा प्रश्न क्रमांक 12 पहा विद्यार्थी मित्रांनो, स्वतःच्याच नात्यातील माणूस आपला विनाशास कारणीभूत ठरतो या आशयाची म्हण आपल्याला या ठिकाणी ओळखायची। बघा स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो या आशयाची म्हण खालीलपैकी कोणती म्हण असेल तर याची म्हण बघा ऑप्शन क्रमांक बघा कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या ठिकाणी या आशयाची म्हण आहे। बघा प्रश्न क्रमांक 13 पहा, ज्याच्यापासून आपला फायदा आहे त्या व्यक्तीचा त्रास देखील आपल्याला सुखद वाटतो या अर्थाची म्हण बघा कोणती असेल। ज्याच्यापासून आपला फायदा आहे त्या व्यक्तीचा त्रास देखील आपल्याला या ठिकाणी सुखद वाटतो या अर्थाची म्हण कोणती असेल। बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 1 राहील दुभत्या गाईच्या लाथा गोड या ठिकाणी या अर्थाची या ठिकाणी म्हण आहे। बघा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, स्वतः काहीही काम न करता इतरांना मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्या व्यक्तीला पुढीलपैकी काय म्हणावे। बघा स्वतः काहीही काम न करता इतरांना मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्या व्यक्तीला पुढीलपैकी काय म्हणावे। बघा त्यांना काय म्हणावे तर उंटावरचा शहाणा त्यांना म्हणावे। बघा ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 15 पहा, हातावर तुरी देणे। बघा हातावर तुरी देणे हा या ठिकाणी वाक्य प्रचार आहे तर योग्य अर्थ आपल्या या ठिकाणी सांगायला। हातावर तुरी देणे बघा हातावर तुरी देणे म्हणजे काय फसवून जाणे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 पहा, टाकसाळ म्हणजेच खालीलपैकी काय होय। टाकसाळ म्हणजेच खालीलपैकी काय होय। बघा विद्यार्थी मित्रांनो टाकसाळ म्हणजेच काय होईल तर नाणी बनवण्याचा कारखाना या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 पहा, कृपण या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द बघा खालीलपैकी कोणता असेल। कृपण या ठिकाणी शब्द आहे तर कृपण या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। बघा कृपण बघा कृपणचा विरुद्ध अर्थी शब्द उदार या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 18 पहा, आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखे भासते त्या जागेला पुढीलपैकी काय म्हणतात। बघा आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखे वाटते त्या जमिनीला बघा खालीलपैकी काय म्हणतात। बघा त्या जमिनीला काय म्हणतात तर त्या जागेला बघा काय म्हणतात तर त्या जागेला क्षितिज त्या जागेला असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 19 पहा, प्राचीन या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। बघा प्राचीन या ठिकाणी शब्द आहे तर प्राचीनचा आपल्याला योग्य विरुद्ध अर्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो प्राचीनचा विरुद्ध अर्थी शब्द अर्वाचीन या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 20 पहा विद्यार्थी मित्रांनो, शिकारीसाठी उंचावर बांधलेल्या तात्पुरत्या बैठकीला पुढीलपैकी काय म्हणतात। बघा शिकारीसाठी उंचावर बांधलेल्या तात्पुरत्या बैठकीस पुढीलपैकी काय म्हणतात। बघा त्यांना काय म्हणतात तर त्यांना मचाण असे म्हणतात। बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांना मचाण असे म्हणतात। पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते। बघा स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते। बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी हे भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते। बघा पुढचा प्रश्न पहा, भारताचे पहिले फील्ड मार्शल खालीलपैकी कोण आहेत। बघा भारताचे पहिले फील्ड मार्शल बघा खालीलपैकी कोण आहेत। बघा भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण आहेत तर जनरल मॉनिकशॉ भारताचे पहिले फील्ड मार्शल आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा पहा, महाराष्ट्र राज्याची स्थापना बघा खालीलपैकी केव्हा झाली। महाराष्ट्र राज्याची स्थापना बघा खालीलपैकी केव्हा झालेली आहे।
विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची स्थापना बघा 1 मे सन 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 35 पहा, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती बघा खालीलपैकी कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक क राहील श्रीमती प्रतिभाताई पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत। बघा पुढचा प्रश्न पहा, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बघा खालीलपैकी कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक अ राहील न्यायमूर्ती फातिमा बीबी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत। बघा पुढचा प्रश्न पहा, नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या भारतीय महिला मानकरी खालीलपैकी कोण आहेत? बघा नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या भारतीय महिला मानकरी बघा खालीलपैकी कोण आहेत? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील मदर तेरेसा या ठिकाणी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असेल। खालीलपैकी कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात? बघा खालीलपैकी कोणत्या एका शहराला भारताची आर्थिक राजधानी असे म्हणतात? तर बघा भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? तर भारताची आर्थिक राजधानी भारताची मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे। पुढचा प्रश्न पहा, भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत? बघा भारतामध्ये सध्या आपल्याकडे एकूण किती राज्य आहेत? सध्या भारतामध्ये आपल्याकडे एकूण 28 राज्य आहेत। पुढचा प्रश्न पहा, महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव बघा खालीलपैकी कोणतं आहे? महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव बघा पुढीलपैकी कोणतं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव हे राजघाट हे त्यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये पुन्हा पडू शकतो। बघा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण बघा पश्चिम बंगाल या राज्यामधलं ते थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 46 बघा, मूकनायक हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा मूकनायक हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले होते। बघा पुढचा प्रश्न पहा, चंद्रग्रहण खालीलपैकी कोणत्या दिवशी दिसते? बघा चंद्रग्रहण खालीलपैकी कोणत्या एका दिवशी दिसते? बघा विद्यार्थी मित्रांनो, चंद्रग्रहण हे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेलाच दिसते। बघा ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये पोलीस आयुक्तालयांची एकूण संख्या बघा खालीलपैकी किती आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस आयुक्तालयांची एकूण संख्या बघा खालीलपैकी किती आहे? बघा महाराष्ट्रामध्ये पोलीस आयुक्तालयांची एकूण संख्या 12 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा बघा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नक्षलग्रस्त जिल्हा बघा गडचिरोली हा जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 50 पहा, नाथसागर हे धरण बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा नाथसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील पैठण या ठिकाणी नाथसागर हे धरण आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, स्कूल ऑफ आर्टिलरी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा स्कूल ऑफ आर्टिलरी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली नाशिक या ठिकाणी स्कूल ऑफ आर्टिलरी ही संस्था आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 53 पहा, हवाई दलामधला सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याचा दर्जा बघा खालीलपैकी कोणता असतो? बघा हवाई दलामधील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याचा दर्जा बघा खालीलपैकी कोणता असतो? बघा हवाई दलामधला सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याचा दर्जा बघा ॲडमिरल हा सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याचा दर्जा असतो हवाई दलामधला। बघा पुढचा प्रश्न बघा, नियोजन आयोग बरखास्त करून कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आलेली? बघा नियोजन आयोग बरखास्त करून त्या जागी खालीलपैकी कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, नियोजन आयोग बरखास्त करून त्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 55 पहा, माउंट अब्बू हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? बघा माउंट अब्बू हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?
विद्यार्थी मित्रांनो, माउंट आबू हे ठिकाण थंड हवेचं ते ठिकाण आहे आणि माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये ते थंड हवेचं ठिकाण आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री बघा खालीलपैकी कोण आहे? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री बघा खालीलपैकी कोण आहेत? बघा महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत. पुढचा प्रश्न पहा, सुवर्ण मंदिर बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? बघा सुवर्ण मंदिर बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सुवर्ण मंदिर हे अमृतसर या ठिकाणी सुवर्ण मंदिर हे आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य बघा खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य बघा खालीलपैकी कोणतं आहे? विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य हे उत्तर प्रदेश राज्य लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, भारतरत्न किताब मिळवणारा पहिला खेळाडू बघा खालीलपैकी कोण आहे? भारतरत्न हा किताब प्राप्त करणारा पहिला खेळाडू बघा खालीलपैकी कोण आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब राहील, भारतरत्न हा किताब प्राप्त करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू आहे. बघा ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 61 पहा, खालीलपैकी ज्ञानपीठ पारितोषिक विजेते बघा लेखक बघा खालीलपैकी कोण आहेत? खालीलपैकी ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा खालीलपैकी कोण आहेत ज्ञानपीठ विजेते? बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील, भालचंद्र नेमाडे यांना या ठिकाणी ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक आहेत. बघा पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभेचे एकूण किती मतदारसंघ आहेत? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभेचे बघा एकूण किती मतदारसंघ आहेत? बघा लोकसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत महाराष्ट्रामध्ये? तर 48 एवढे महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे मतदारसंघ आहेत. बघा 2015 साली खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा किताब या ठिकाणी बहाल करण्यात आला होता? बघा सन 2015 मध्ये भारतरत्न हा किताब खालीलपैकी कोणाला बहाल करण्यात आला होता? बघा अटल बिहारी वाजपेयी यांना सन 2015 मध्ये भारतरत्न हा किताब या ठिकाणी त्यांना बहाल करण्यात आला होता. बघा पुढचा प्रश्न बघा, भारताचा पहिला अंतराळवीर बघा खालीलपैकी कोण आहे? भारताचा पहिला अंतराळवीर खालीलपैकी कोण आहे? बघा राकेश शर्मा हा भारताचा पहिला अंतराळवीर आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या एका ठिकाणी? भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश राज्यामध्ये भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, महाराष्ट्रामध्ये नव्याने निर्माण झालेला जिल्हा बघा खालीलपैकी कोणता? महाराष्ट्रामध्ये सर्वात नवीन निर्माण झालेला जिल्हा बघा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर पालघर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात नव्याने निर्माण झालेला तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, आग्रा हे शहर यमुना या नदीच्या काठावर आहे. बघा पुढचा प्रश्न पहा, भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य बघा खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य बघा खालीलपैकी कोणतं आहे? तर सिक्कीम हे राज्य भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य आहे. बघा पुढचा प्रश्न, भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य बघा खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य बघा खालीलपैकी कोणतं आहे? बघा क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणतं असेल? तर गोवा हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य आहे. बघा प्रश्न क्रमांक 70 पहा, भारतामध्ये 100% साक्षरता खालीलपैकी कोणत्या एका राज्यात? भारतामध्ये 100% या ठिकाणी साक्षरता कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर भारतामध्ये 100% साक्षरता ही केरळ या राज्यामध्ये आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा पहा, लोकसंख्येनुसार भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक? लोकसंख्येनुसार भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येनुसार भारताच्या जगामध्ये 2रा क्रमांक लागतो. बघा पुढचा प्रश्न पहा, सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे?
बघा विद्यार्थी मित्रांनो, सरदार हा सरोवर हा प्रकल्प नर्मदा या नदीवरचा तो प्रकल्प आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो? कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अ राहील, महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम हा झालेला आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत? बघा सर्वाधिक सिमेंट कारखाने हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सिमेंट कारखाने आहेत। बघा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये कळसुबाई हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? कळसुबाई हे महाराष्ट्रामधले सर्वात उंच शिखर कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा कळसुबाई हे सर्वोच्च शिखर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर या जिल्ह्यामध्ये ते शिखर आहे। बघा पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये हिमवृक्षशालीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये होते? महाराष्ट्र राज्यामध्ये हिमवृक्षशालीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी कोणत्या एका शहरामध्ये होते? तर हिमवृक्षशालीचं उत्पादन हे औरंगाबाद या शहरामध्ये होते। बघा पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा तर नाशिक या ठिकाणी आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, मिहान हा औद्योगिक प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? बघा मिहान हा औद्योगिक प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, मिहान हा प्रकल्प नागपूर या ठिकाणी आहे। बघा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा बघा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा बघा कोणता आहे? तर ठाणे जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 80 पहा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी बघा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी बघा खालीलपैकी कोणता आहे? तर शेकरू खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे। बघा पुढचा प्रश्न पहा, तेलंगणा या राज्याची राजधानी बघा खालीलपैकी कोणती? तेलंगणा या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा तेलंगणाची राजधानी कोणती आहे? तर अमरावती तेलंगणाची राजधानी आहे। बघा पुढचा प्रश्न बघा दरवर्षी पोलीस स्मृती दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? दरवर्षी पोलीस स्मृती दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? बघा पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? 21 ऑक्टोबर या दिवशी दरवर्षी पोलीस स्मृती दिवस हा पाळण्यात येतो। बघा पुढचा प्रश्न बघा, सध्या भारताचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बघा खालीलपैकी कोण आहेत? सध्या भारताचे बघा सध्या कोण आहेत आपल्याकडे? बघा शक्तिकांत दास सध्या आपल्याकडे रिझर्व्ह बँकेचे सध्या आपल्याकडे गव्हर्नर आहेत। बघा पुढचा प्रश्न बघा, अंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? बघा अंबोली हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? अंबोली बघा अंबोली हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये अंबोली हे पर्यटन स्थळ आहे। प्रश्न क्रमांक 91 पहा, जिभेला हाड नसणे बघा जिभेला हाड नसणे याचा अर्थ बघा खालीलपैकी कोणता असेल? जिभेला हाड नसणे बघा जिभेला हाड नसणे म्हणजे वाटेल ते बोलणे या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक बघा 92 पहा, खालीलपैकी कोणती एक जोडी बघा बरोबर आहे ते आपल्या या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा आपल्या समोर बघा जिल्हा आणि बघा या ठिकाणी फळ आहे, बरोबर जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे। बघा संत्री नागपूर या ठिकाणी आपली बरोबर असलेली जोडी असेल। प्रश्न क्रमांक 93 बघा, खालीलपैकी कोणता हक्क हा मूलभूत हक्क नाही? बघा खालीलपैकी कोणता एक हक्क आहे जो मूलभूत हक्क नाही? संपत्तीचा हक्क हा या ठिकाणी मूलभूत हक्क नाही। बघा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, एकाच काळामध्ये झालेल्या व्यक्तींना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा एकाच काळामध्ये झालेल्या व्यक्तींना पुढीलपैकी काय म्हणतात? बघा एकाच काळामध्ये झालेल्या व्यक्तींना काय म्हणतात? तर त्यांना समकालीन त्यांना असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 95 पहा, वादातीत बघा वादातीत या ठिकाणी शब्द आहे, याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। वादातीत बघा कोणताही वाद नसलेला ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी याचा योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 96 पहा, कंठस्नान घालणे बघा कंठस्नान घालणे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे कंठस्नान घालणे।
बघा कंठस्नान घालणे म्हणजेच काय असेल विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बघा कंठस्नान ऑप्शन क्रमांक 1 ठार मारणे या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 97 पहा, पुढीलपैकी कोणती नदी आहे विद्यार्थी मित्रांनो? पश्चिम वाहिनी नदी आहे। बघा खालीलपैकी आपल्यासमोर बघा 4 नद्या आहेत, या 4 नद्यापैकी बघा पश्चिम वाहिनी नदी बघा कोणती असेल? बघा नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी नदी आहे। बघा पुढचा महाराष्ट्रामध्ये एकूण बघा एकूण किती जिल्हे आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण किती जिल्हे आहेत? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 36 जिल्हे आहेत। प्रश्न क्रमांक 99 पहा विद्यार्थी मित्रांनो, रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आढळतो? रेला बघा रेला हा लोकनृत्य प्रकार गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने तो आढळतो। प्रश्न क्रमांक 100 पहा, औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव बघा खालीलपैकी काय होते? औरंगाबाद या शहराचं बघा प्राचीन नाव खालीलपैकी काय होते? बघा विद्यार्थी मित्रांनो, औरंगाबाद या शहराचं प्राचीन नाव काय होते? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF तुम्हाला जर 2 PDF कोणाला पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF तुम्ही ते घेऊ शकता, कारण त्यामधले जे प्रश्न आहेत 2011 पासून ते आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत। ते PDF सर्वांनी एकदा वाचायला पाहिजे। त्या PDF ची तुम्ही प्रिंट पण काढू शकता विद्यार्थी मित्रांनो। त्याची किंमत फक्त 99 रुपये आपण ठेवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला व्हॉट्सअपवर 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर तुम्हाला लगेच दिले जाईल।